रोजच्या ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन आणि माहितीचा खजाना असणाऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. नमस्कार, मी शाल्वी स्पीड न्यूजमधून. आणि आपल्याला जसं की माहिती आहे की केमिस्ट्री हा एक आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीशी निगडीत असा विषय आहे आणि प्रत्येकच वाटचाली किंवा प्रत्येक आपल्या गोष्टीमध्ये तो रिलेट होतो. तर त्याच केमिस्ट्रीच्या आज प्राध्यापक आपल्या सोबत आहेत, मिसेस स्मिता गिरी, आणि त्या गोखले कॉलेजच्या प्राध्यापिका आहेत. आणि याशिवाय त्यांनी अँटी कॅन्सर ड्रग सिंथेसिसची PhD केली आहे. शिवाय इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशनच्या त्या सेक्रेटरी आहेत आणि गार्डन्स क्लब किंवा नेचर्स क्लब असे बऱ्याच क्लबच्या त्या लाईफ मेंबर सुद्धा आहेत. तर मी आज तुमचं स्वागत करते मॅम. नमस्कार. नमस्कार. तर आपण आज यांच्याशी केमिस्ट्री बद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि केमिस्ट्री किती फायदेशीर असू शकतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर पहिला माझा तुम्हाला प्रश्न असा असेल की तुम्ही केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला आवड होती, तुमची निसर्गाशी खूप नातं आहे तुमचं पहिल्यापासूनच. तर ह्या दोन्ही गोष्टीला तुम्ही रिलेट कसं केलं किंवा तुमची सुरुवात तुम्हाला कधी असं वाटलं की मी केमिस्ट्रीमध्ये बरंच काही पुढे करू शकते? शाल्वी, खूप चांगला प्रश्न विचारलास मला. ऍक्च्युली मी दशनामगिरी गोस्वामी या समाजाचे मी बिलॉंग करते. आमचे मठ असतात आणि या मठांमध्ये आम्ही सामाजिक कार्य आणि निसर्ग संवर्धन म्हणजे त्याला आध्यात्मिक पण टच आहे. तर ह्याचे संस्कार माझ्यावर होते आणि या संस्कारांमधून कदाचित बालपणापासूनच मोठी होत असताना शालेय जीवनात NCC असेल, स्काउट असेल, असे काही करत असताना समाजकार्य तर होतच होतं. माझे वडील स्वतःचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असल्यामुळे त्यांना असं पाझर तलाव तयार कर, तलावाचं काही हे कर, त्यामुळे फिरती असायची. आणि ते जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा कुठं हरिण दिसलं, कुठं एखाद्या कामगाराच्या मुलांनी काहीतरी ऍक्टिव्हिटी केलेली असेल किंवा छानसं झाड दिसलं, पाण्याची एखादी लाट असेल, तरी पण ते घरी आली की बोलायचे आणि आम्ही पण कधी कधी फॅमिली त्यांच्याबरोबर जायचो. तर त्यामुळे निसर्गाची आवड ही माझ्यात रुजत गेली आणि शाळांमधून आणि कॉलेजमधून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होत असताना त्या शाळा कॉलेजचा हा रोल फार मोठा आहे माझ्या आयुष्यामध्ये की त्यांनी माझ्यावरती विश्वास आणि ती जबाबदारी देत गेली. आणि ज्या वेळेला एखादी गाय असेल म्हणजे गोशाला असेल तर आम्ही सगळेजण आमचे जे काही शाळेतले विद्यार्थी असेल किंवा कॉलेजमधले तर आमची एक टीम बनायची आणि आम्ही मग कधी दोघे असेल, कधी 10 जण असेल, कधी 20 जण असेल, पण स्वतः कमवलेले जे पैसे असतील तर त्या पैशातून आम्ही अशी प्राण्यांचं संवर्धन कर, कुठं प्लांटेशन कर, कुठं गरीब मुलांना पाठीवरती आई काढायला शिकव. तर हे होत गेलं. म्हणजे कुठेही वेगळा असा आमच्या तारुण्य जीवनामध्ये माझ्या पूर्णपणे कधी एकही पैसा असा वायात मी यूज केला नाही किंवा पार्ट्यांसाठी वेगवेगळ्या जसं बोललं जातं तसं. पण हे संस्कार घरातून निश्चित झाले, माझ्या समाजाकडून झाले आणि त्यामुळे मग माझी निसर्गाची आवड ही डेव्हलप होत गेली. आणि प्रत्येक गोष्टीचं म्हणजे समजा मला एखादी गोष्ट कुठला तरी वाईट वाटलं असेल एखाद्या गोष्टीबद्दल किंवा मला आलं नसेल करायला किंवा अभ्यास माझा पूर्ण झाला नसेल म्हणून मी जर काहीतरी असं थोडंसं नर्वस जरी झाले असेल तर माझी पप्पा आणि मम्मी दोघे पण मला मग सांभाळून घेताना थोडंसं तलावाकडे फिरायला नाही, गार्डनकडे नाही असे करायचे किंवा छान म्युझिक लावायचे आणि मुद्दामून त्याचं महत्व सांगायचे आणि त्यामुळे माझ्यात तो बदल होत गेला, पॉझिटिव्हिटी येत गेली आणि निसर्गाची आवड निर्माण झाली आणि निसर्गाशी संपर्कात खूप महत्वाची गोष्ट आहे. तर कुठल्याही गोष्टीच्या संपर्कात आपण जेव्हा असतो तेव्हा त्याबद्दल जास्ती कळतं आणि जास्ती समजतं की आपल्याला काही केलं पाहिजे तर ह्या गोष्टीचं अजून इम्प्रूव्ह करता येतील किंवा त्या गोष्टीचं आपण ज्ञान मिळवू शकतो आणि त्यातून आपण लोकांपर्यंत सुद्धा बऱ्याच गोष्टी पोहोचवू शकतो. तर मला असं समजलं म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचलंय की तुम्ही शिबिर आणि प्रशिक्षण सुद्धा देता लोकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना केमिस्ट्रीचं महत्व पोहोचवता. तर या प्रकारे या शिबिरांमध्ये किंवा प्रशिक्षण देताना तुम्ही नेमकं काय करता? शिबिर ऍक्च्युली हे शिबिर घेण्याचं मी एक प्राध्यापक आहे. गोपालकृष्ण गोखले कॉलेजमधून मला मॅनेजमेंट आणि आमचे प्राचार्य वगैरे ते अशा गोष्टींसाठी प्रोत्साहित करत असतात आणि यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा पण खूप मोठा रोल आहे. ॲडल्ट आणि कंटिन्युइंग एज्युकेशन ह्याचे जे डॉक्टर सुमन बुवा म्हणून मॅडम आहेत तर किंवा आधी भालबा विभूते सर होते किंवा आता ते आपले VN शिंदे सर वगैरे आहेत, राऊत सर आहेत, केमिस्ट्रीचे आमचे राशिनकर सर आहेत. तर हे सर्वजण त्यांच्या ठिकाणी एखादा निसर्गाबद्दल हे घेत असेल, एखादा शिबिर असेल तर त्या आवर्जून ते बोलवायचे. का तर माझा विषयच केमिस्ट्री आहे. फर्टिलायझर,
त्याच्यानंतर पीएच, एखादं प्रॉपर सोल्युशन बनवायचं. साधी गोष्ट तुला बोलायची झाली तर आपण चहा जरी करतो तरी मम्मीने केलेला चहा आणि आपला चहा सेम पावडर असते, सेम चहा असतो, पाणी तेच असतं, गॅस तोच असतो, पण टेस्ट आपण म्हणताना कसं म्हणतो, मम्मीचा चहा मला जरा आणखीन छान वाटतं. ह्यात काय आहे तर एक कण आपला लगेच तो कॉन्सन्ट्रेशन जर प्रॉपर असेल तर निश्चितपणे त्या गोष्टीला महत्व आहे. आणि ह्या रसायनशास्त्र आणि ह्याचे जे शिबिर घेत होतं तर मी ते प्रॉपर सोल्युशन बनवायला शिकवते. नंतर मी फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझर आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर, ह्यामध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझरला जास्त महत्व का दिलं पाहिजे आणि केमिकल फर्टिलायझर किती प्रमाणात त्याचं प्रपोर्शनेट एकर्स ना शेतकऱ्यांना. तर असे मला शेतकऱ्यांचे मेळावे घेता आले. आमच्या कॉलेजमध्ये एक गार्डनिंगचा कोर्स पण आहे, त्या कोर्सला मी रिसोर्स पर्सन म्हणून पण आहे. त्यामुळे न्यूट्रिशन, केमिकल फर्टिलायझर असे वेगवेगळे वर्कशॉप आम्ही ऑर्गनाईज करतो. मग कधी कधी गावात सुद्धा बोलवतात, म्हणजे खेडेगावात वगैरे पण बोलवतात, तर विद्यापीठ आम्हाला तिकडे पाठवतो. मग यांच्यामार्फत गेल्यानंतर मी स्वतः त्यांना त्यांच्या शेतातली माती घेऊन यायला सांगते आणि शेतकऱ्यांना एकट्याने यायला नाही सांगत. त्यांच्याबरोबर 5वी 6वीच्या पुढे असलेली त्यांची मुलं, मग ती कॉलेजमध्ये पण असतील, तर त्यांनाही घेऊन यायला सांगते. आणि त्या पीएचचं महत्व सांगताना की आपल्या बॉडीमध्ये जर पीएच आपल्या अन्नातून व्यवस्थित आपण जर मेंटेन केलेला असेल, पीएच 7 हा न्यूट्रल आहे. आणि 7च्या आधीचा सामू, त्याला मराठीमध्ये सामू म्हणतात, 7च्या आधीचा आहे तो ऍसिडिक आहे. ऍसिडिक जर तुमच्या अन्नामध्ये जर जास्त घटक गेला तर निश्चितपणे तो उष्णता वाढवतो आणि ऍसिडिटी जास्त होते. हा आपला माणसांमधला बदल. तसंच निसर्गामध्ये प्राण्यांना असेल, शेतामध्ये असेल, वनस्पतींना असेल, जर तो सामू त्याचा पीएच मेंटेन केला तर निश्चितपणे फळ फूल त्याचं ते त्या पीएचला योग्य येतं. त्यामुळे पीएच पेपर मी घेऊन जाते, त्यांच्या माती त्यांना आणायला सांगते, त्यांना चेक करायला सांगते आणि त्यामधून त्या शेतीला परत खत किती घालायचं ह्याचं प्रमाण सांगते आणि मग कुठलं पीक घेतलं पाहिजे हे पण मी सजेस्ट करते. मला असं विचारायचं होतं की तुम्ही सांगितलं होतं की केमिस्ट्रीमध्ये ब्रांचेस सुद्धा बऱ्याच आहेत. हो. तर या ब्रांचेस कशा आहेत आणि कोणत्या आहेत? केमिस्ट्री हा ऍक्च्युली सब्जेक्ट असं म्हणता येणार नाही. कारण काय की केमिस्ट्री आता जरी समाजाची गरज आहे, केमिस्ट्री म्हणजे रिॲक्शन्स, आणि या रिॲक्शन्सच्या आपल्या वातावरणामध्ये असलेला कार्बन, नुसता कार्बनिकलचा स्टडी म्हणजे ऑर्गॅनो हा लिथस असा एक वर्ड आहे की ज्याचा अर्थ कार्बनशी रिलेटेड जे कंपाऊंड आहेत त्याचा अभ्यास, त्याच्या रिॲक्शनचा अभ्यास, त्याचा आपण केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत वगैरे हे बघणं म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही स्पेशल ब्रांच. त्याच्यानंतर दुसरी स्पेशल म्हणजे 4 स्पेशल आणि मेन ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीमध्ये: ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इंडस्ट्रियल आणि अनालिटिकल केमिस्ट्री. ह्या 4 मेन की ज्या आपल्याकडे बेसिक सायन्समध्ये भारतामध्ये शिकवल्या जातात. मला फार अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपल्याकडे बेसिक सायन्स शिकवलं जातात. त्यामुळे आपल्याकडचा स्टुडंट, विद्यार्थी वर्ग हा बेसिकली कॉन्क्रीट असल्यामुळे जागतिक लेवलला त्याची व्हॅल्यू, त्याच्या ब्रेनची व्हॅल्यू निश्चितपणे वाढेल, कारण त्याला बेसिक आहे. आणि फॉरेनमध्ये बेसिक सायन्सेस शिकवले जात नाहीत. त्यामुळे हा अगदी चांगला मुद्दा म्हणजे मला सांगावासा वाटला म्हणून मी मध्येच बोलले. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक सोडून जे आता 120 एलिमेंट आहेत पिरियडिक टेबलमध्ये मूलद्रव्य, तर त्यामध्ये उरलेला कार्बन सोडून बाकीचे जे आहेत तर ते सगळे एलिमेंट्सचा हिस्टॉरिकल पार्ट येतो की तो त्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकवला जातो. आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक मॅटरमध्ये जर आपल्याला एलिमेंट कळला तर त्याच्यावरती प्रेशरचं काय रिॲक्शन होते, टेम्परेचर बदलामुळे काय रिॲक्शन होते, आपल्याला प्रॉडक्ट कुठला मिळतो किंवा मिळत नाही, नंतर त्याच्यामधले रिॲक्शन होत असताना न्यूक्लियसमध्ये काय बदल होतो, त्यात प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स जे असतात त्यामध्ये काय चेंज होतो, मग थर्मोडायनेमिक्स आलं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आलं, न्यूक्लिअर केमिस्ट्री आलं, असे त्याचे ते टॉपिक्स. हे 2 मेन टॉपिक्स आहेत. नाही 4 आहेत. म्हणजे 3 झालं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री नुसती कार्बनची आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कार्बन अदर दॅन कार्बन. फिजिकल केमिस्ट्री सुद्धा त्या एक रिॲक्शन होत असताना त्याच्यावरती टेम्परेचरचा, प्रेशरचा, व्हॉल्यूमचा काय परिणाम होतो हे फिजिकल केमिस्ट्री. आणि इंडस्ट्रियल आणि अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण इंडस्ट्रीशी रिलेटेड तो प्रॉडक्ट जो असेल तर त्याचा स्टडी करतो. ओके. तर आपण म्हणजे जसं की मॅडम म्हणाल्या की आपला आणि केमिस्ट्रीचा म्हणजेच माणसाचा आणि केमिस्ट्रीचा आणि निसर्गाचा आणि केमिस्ट्रीचा खूप असं नातं, एक अतूट नातं आहे. आणि ते नातं कशा प्रकारे आहे किंवा त्याचा केमिस्ट्रीचा माणसाला किंवा निसर्गाला कसा फायदा होऊ शकतो याबद्दल काय सांगाल? निसर्ग म्हणजेच केमिस्ट्री असं मी मानते.
त्याचं कारण असं की जसजसं केमिस्ट्रीकडे माझा ओढा वाढत गेला आणि मला असं वाटलं की पोल्युशन होतंय, म्हणजे ऍक्च्युली बॉटनी निसर्ग म्हटल्यानंतर तो माझा खूप चांगला सब्जेक्ट आणि मला आवडीचा होता. पण करिअरकडे वळताना मी केमिस्ट्रीकडे जास्त वळले, कारण निसर्गाला का पोल्युशन, केमिस्ट्रीचा काय इफेक्ट होतोय. म्हणजे सगळेजण ब्लेम करताना केमिकल्समुळे पोल्युशन वाढलंय, केमिकल्समुळेच सगळ्या लोकांना त्रास होतोय, हीट वाढले. पण ऍक्च्युली तसं नाहीये. केमिस्ट्री हे वरदान आहे आणि या केमिस्ट्री मी जसजसा अभ्यास करत गेले त्याच्यातला प्रत्येक गोष्टीचा, मग ते प्रत्येक गोष्ट वळते. शेवटी एन्व्हायरमेंटचा स्टडी म्हणजेच केमिस्ट्रीचा स्टडी. रिॲक्शन वेगळ्या होत नाहीत. फळं आले काय, पानं आले काय, ड्रग्ज आले काय, सिंथेटिक ड्रग्ज आले काय आणि एन्व्हायरमेंटल चेंज आलं काय, हा सगळाच म्हणजे केमिस्ट्री आहे. अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर आपल्या बॉडीमध्ये आपल्याला लाळ तयार होते. ही लाळ कशी तयार होते, दॅट इज केमिस्ट्री. तू आणि मी बोलतोय, आता जी रिॲक्शन तुझ्या माझ्यात, म्हणजे मी बोलते तू ऐकतेस किंवा तू बोलतेस आणि मी ऐकतेय, तर ही सुद्धा केमिस्ट्रीच आहे, कारण ही रिॲक्शनच आहे. ते केमिस्ट्री आणि रिॲक्शन. केमिस्ट्री म्हटलं की पहिलं काय येत असेल डोळ्यासमोर तर रिॲक्शन. त्यामुळे निसर्गामधला प्रत्येक बदल होणं म्हणजे केमिस्ट्री आहे असं मला वाटतं आणि प्रामुख्याने ते मला जाणवतही गेलं. आणि केमिस्ट्रीचं महत्व त्यामध्ये असं मला सांगायचं की केमिस्ट्री वरदान का, तर आपण प्रत्येक मूलद्रव्याचा अभ्यास करतो आहोत. रक्तात जे आहे आपल्या बॉडीमध्ये तयार होतो हे सुद्धा केमिस्ट्री आहे. म्हणजे त्या रक्तामध्ये थोडा जरी बदल झाला, रिॲक्शन थोडी जरी बदल झाली तर लगेच तुमचं बिहेवियर चेंज होतं. आणि जो आपला इंटेक आहे, जसं वातावरणामध्ये आहे की मी म्हटलं की मग अशी लाळ आहे, लाळ ही इतकी आरोग्यदायी आहे की आपल्याला कुठल्याही क्षणी असं एखादी जखम झाली किंवा एखाद्या ह्याच्यात आपण त्या लाळीचा जर उपयोग केला तर ती स्वतःचीच वरदान आहे, स्वतःच आरोग्य आहे, तुमचं औषध तुमच्याकडेच आहे. पण हे त्या लाळीचा अभ्यास केल्याशिवाय कळत नाही. किंवा वनस्पती आहेत आपल्या अवतीभोवती, तर ह्या वनस्पती जसजशा, एक गोष्ट आहे की जे पृथ्वीचं वातावरण आहे त्याचं टेम्परेचर आहे, ते टेम्परेचरमध्ये बदल होत गेला की वनस्पतीमध्ये, प्राण्यांमध्ये पण तो बदल निश्चितपणे होत राहतो. हे पहिलं, कारण एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट बट इट चेंजेस इट्स फॉर्म. ती वेगवेगळ्या फॉर्म मध्ये बदलत राहते. मग हा बदल जसं पृथ्वीचं टेम्परेचर वाढायला लागलं तसं हा बदल जाणवायला लागला. मग व्होल्कॅनोज किंवा आपल्या अर्थक्वेक आले, पोल्युशन आले, हे वादळ आले, हे सगळ्या त्सुनामी आले, हे सगळे हे ऍक्च्युली वातावरणातले बदल होतात. आणि हे बदल आपण जितक्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढवतं तशी डिमांड आपली वाढते, म्हणून आपण जंगलांवरती अवलंबून आहे. जंगलातल्या झाडांची कटिंग होते, त्यामुळे तिथली इकोसिस्टीम पूर्ण बदलते. ते प्राणी कुठे जातात आणि त्या प्राण्यांची लागलेली गरज आहे त्यांच्या अन्नाची वगैरे असेल तर ते कुठे त्यांचं ते घेऊ शकणार, जंगल नसेल तर. आणि त्यामुळे मग हे वातावरणातले बदल होत गेले, पोल्युशन होत गेलं. आणि पॉप्युलेशन हे एक मेन रिझन आहे की आपण जास्त पृथ्वीवरती डॉमिनेट करायला लागलो ऍज अ ह्युमन बिईंग. पण संपूर्ण आपल्या अवतीभोवतीचा हा जो स्वर्ग आहे पृथ्वीवरती असलेला, तर तो योग्य टेम्परेचरला असेल तरच तो तसा प्रॉपर मेंटेन इकोसिस्टीम मध्ये राहणार, अदरवाईज ते राहणार नाही. आणि हे कुणी वेगळं सांगायला नको, पण अभ्यासातून हे दिसून येत आहे पूर्णपणे की जितक्या मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते, जंगलातले प्राणी जातात, एक झाड गेलं तर जवळजवळ 20 इकोसिस्टीम डिस्टर्ब होतात. एक झाड काढलं मोठं तर, वडाचं किंवा पिंपळाचं झाड जर काढलेलं असेल तर अशा असंख्य झाडं आपण आपल्याच आरोग्यासाठी काढतो आहोत आणि त्याची परत आपण प्लांटेशन पण करत नाही. आणि शहरांमधून आपण राहतो, ऍक्च्युली गावाकडच्या आपल्या घरांमधून जो काही गारवा जाणवतो आणि तो निसर्गाचा आहे, तो निसर्गाचा गारवा हा आपल्या ह्युमन बॉडीला गरजेचा असतो. पण सिमेंटमध्ये या फ्लॅट सिस्टीममध्ये आपण जो एसीचा गारवा घेतो तो मात्र अगदी चुकीचा आहे, आर्टिफिशियल आहे तो. तो जितक्या प्रमाणात तुम्ही मेंटेन करता त्याच्या परत बाहेर आलात की तुमची बॉडी ती ऍक्सेप्ट करत नाही थंडावा. त्यामुळे या गोष्टींमध्ये केमिस्ट्री किती महत्वाचं आहे आणि केमिस्ट्रीचा मिसयूज म्हणजे केमिस्ट्री ऍक्च्युली म्हणजे निसर्गाचा आपल्याशी खूप मोठं नातं आहे आणि निसर्गामध्ये समतोल राहिला तरच आपण सुद्धा व्यवस्थित राहू शकतो. हा फार मोठा संदेश मॅडमनी आज दिलाय. मी शेवटाकडे वळेन मॅडम, मला तुम्हाला एवढंच विचारायचंय की आता केमिस्ट्री जर का हा विषय मुलांनी निवडला, म्हणजे जनरल नॉलेज इतकंच केमिस्ट्री सुद्धा महत्वाचं आहे, तर केमिस्ट्री हा विषय जर का विद्यार्थ्यांनी निवडला तर त्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? शाल्वी, काय आहे की आता या 21व्या शतकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सॉफ्टवेअर्स आणि UPSC, MPSC आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, जसं पॉप्युलेशन वाढलं तसे ब्रांचेस वाढल्या, नॉलेज वाढलं आणि डिमांड पण वाढली. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी खूप स्मार्ट बनत चाललाय. त्यांच्या हातात आता ते स्पीड पण आला आहे मोबाईल्समुळे आणि त्यांना पाहिजे ते गुगल सर्च करून ते घेऊ शकतात.
केमिस्ट्री हा विषय बँकेच्या ज्या एक्झाम्स आहेत, UPSC MPSC आहे, म्हणजे UPSC मध्ये केमिस्ट्री, फूड केमिस्ट्री म्हणून स्पेशल पेपरच आहे. म्हणजे त्याच्या वेगळ्या अशा परीक्षा होतात. आणि कुठेही जो केमिस्ट्री रसायन पाण्यापासून आहे, म्हणजे पाणी म्हणजे सुद्धा केमिस्ट्री, पाणी प्युरिफिकेशन, आपल्याला वॉटर प्युरिफिकेशन कितीतरी लागतात, तर तिथं सुद्धा जॉब्स त्यांना अवेलेबल असतात की पाण्याचं pH बघणं, पाण्यामध्ये कुठले मेटल्स आहेत किंवा नाही आहेत हे चेक करायला केमिस्ट्रीच लागतं. म्हणजे अगदी साधं मी सांगितलं तुला की पाण्यापासून ते पूर्ण सिंथेटिक ड्रग्स रिसर्च इथपर्यंत केमिस्ट्री महत्वाचं आहे. आणि केमिस्ट्री घेतलेला कुठलाही विद्यार्थी हा त्या नॉलेज जर घेतलेला असेल तर तो परफेक्ट करून दाखवू शकतो. कारण एक तर त्याला त्याचं प्रोपोर्शन आलेलं असतं, सोल्युशन माहित असतं, वन नॉर्मल सोल्युशन म्हणजे काय, pH म्हणजे काय, इंडिकेटर्स म्हणजे काय, त्यामुळे कुठे इंडिकेटर्सनी कुठला कलर चेंज केला की ती रिॲक्शन कम्प्लीट झाली आहे की नाही झाली हे तो सांगू शकतो. त्यामुळे केमिस्ट्री हा खूप महत्वाचा आहे. UPSC MPSC बँकिंग सगळ्याच सेक्टर्समध्ये आहे. त्यामुळे केमिस्ट्री हा लाईफच सब्जेक्ट आहे असं मी निश्चितपणे सांगते. आणि केमिस्ट्री विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये PhD करू देत, रिसर्च करू देत किंवा साधं स्वतःची इंडस्ट्री, आम्ही आमच्याकडे वर्कशॉप घेतो, सोप्स बनवणे, शाई बनवणे, नंतर न्यूट्रिशनल फायटोकेमिकल्स फाइंड आउट करणे, तर अशा वर्कशॉपमधून मुलं मलम तयार करणे, टूथपेस्ट तयार करणे घरच्या घरी पण ते शिकतात. त्यामुळे केमिस्ट्रीमधून बरंच काही छान नॉलेज मिळतं. केमिस्ट्री हा विषय आता तरी सध्या सगळेच प्राध्यापक ऑनलाईन शिक्षण घेत आहेत आणि मॅडमनी आज आपल्या इकडे चॅनलला भेट देऊन सगळ्यांपर्यंत या व्हिडिओद्वारे खूप चांगली माहिती केमिस्ट्रीची पोहोचवली आहे. तुम्ही चॅनलला वेळ दिला आज त्यासाठी तुमचा खूप खूप आभार.